आज आपण कमी साहित्यात झटपट बनवून होणारे चॉकलेट मखाना कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चॉकलेट मखाना बनवण्यासाठी मी या कढईमध्ये 2 कप मखाना टाकून घेत आहे. आता हा मखाना तेल तूप काही न टाकता कोरडाच कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ. हे मखाने 5 ते 7 मिनिटं लो गॅस फ्लेमवरती सतत हलवून भाजून घ्यायचे आहे. 5 ते 7 मिनिटांनंतर हे मखाने कुरकुरीत झाले आहे की नाही ते चेक करून पाहू. तुम्ही येथे पाहू शकता हे मखाने व्यवस्थित कुरकुरीत झालेले आहेत. आता मी गॅस बंद करून टाकत आहे आणि हे कुरकुरीत झालेले मखाने एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. आता मी एका पातेल्यामध्ये तळाला थोडे पाणी टाकून त्यावर काचेचा बाउल ठेवून घेतला आहे. त्यामध्ये बारीक कट करून घेतलेले अर्धा कप डार्क चॉकलेट टाकून घेऊ. चमच्याने हे चॉकलेट मध्ये मध्ये हलवून मेल्ट करून घेऊ. तुम्ही इथे पाहू शकता हे चॉकलेट पूर्णपणे मेल्ट झाले आहे. आता या मेल्ट झालेल्या चॉकलेटमध्ये कुरकुरीत मखाना टाकून एकत्रित करून घेऊ. हे सर्व मखाने मेल्ट झालेल्या चॉकलेटमध्ये कोट करून घ्यायचे आहे. आता हे मखाने एका प्लेटमध्ये काढून चमच्याने पसरून घेऊ, जेणेकरून ते सेट झाल्यानंतर काढायला सोपे जाईल. हे मखाने आकर्षक दिसण्यासाठी मी यावरती रंगीबेरंगी स्प्रिंकल्स टाकून घेतले आहे. हे स्प्रिंकल्स टाकणे पूर्णपणे ऐच्छिक आहे. तुम्ही याऐवजी बारीक कट करून घेतलेले ड्रायफ्रुट्स देखील यावरती टाकून घेऊ शकता. संध्याकाळच्या छोट्या मोठ्या बुकेसाठी हे मखाने तुम्ही पटकन बनवू शकता. तुम्ही हे मखाने सेट झाल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता. हे टेस्टी कुरकुरीत चॉकलेट मखाने लहान मुले तसेच मोठ्यांना देखील नक्कीच आवडतील याची मला खात्री आहे. एकदा नक्की बनवून पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.